नमस्कार मित्रांनो, स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टीटास्किंग स्टाफ पदासाठी म्हणजेच MTS साठी 8,326 पदांसाठी मेगा भरती निघालेली आहे मित्रांनो. तर या मेगा भरतीसाठी जी काही ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे, तसेच कागदपत्र आणि पात्रता याबाबत संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहे मित्रांनो. तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, ही जी काही अर्ज प्रक्रिया आहे ती ssc.government.in या वेबसाईटवर करायची आहे आपल्याला. त्या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, यासाठी जी काही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे मित्रांनो, ती 31 जुलै 2024 आहे. तसेच यासाठी जर तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल मित्रांनो, तर त्यासाठी तारीख आहे या ठिकाणी 16 16/8/2024 ते 17/8/2024 या दरम्यान तुम्ही तुमच्या ऑनलाईन फॉर्ममध्ये किंवा पेमेंटमध्ये काही करेक्शन करू शकता मित्रांनो. या करेक्शनसाठी तुम्हाला चार्जेस लागतील मित्रांनो. म्हणजेच तुमच्या ऑनलाईन फॉर्म फिलअप करताना काही चुकलेलं असेल मित्रांनो, तर 16 ऑगस्ट नंतर तुम्ही यामध्ये एडिट करू शकता. तसेच ही जी एक्झाम आहे मित्रांनो, ती कॉम्प्युटर बेस एक्झाम आहे मित्रांनो. ही ऑक्टोबर तसेच नोव्हेंबरमध्ये 2024 मध्ये घेतली जाणार आहे मित्रांनो. तसेच या अर्ज प्रक्रियेबाबत तुम्हाला जर काही प्रश्न असतील मित्रांनो, तर तुम्ही 1800309306 या स्क्रीनवर दिसत असणाऱ्या नंबरवर संपर्क साधू शकता मित्रांनो आणि याबाबत संपूर्ण माहिती मिळू शकता मित्रांनो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8,326 ज्या काही वॅकन्सी आहेत त्या 2 पदांमध्ये विभागल्या गेलेल्या आहेत. एक आहे MTS त्यासाठी आहे 4,887. तसेच त्यानंतर हवालदार पदासाठी आहे 3,439 वॅकन्सीज. तर अशा प्रकारे 2 पदांसाठी भरती होणार आहे मित्रांनो ही. तसेच मित्रांनो, या ठिकाणी जी काही नॅशनॅलिटी लागणार आहे ती इंडियन तसेच नेपाळ आणि भूतान या तिघ देशांचे जे काही विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो. यासाठी पाहू शकता मित्रांनो, एज लिमिट जे काय आहे ते MTS या पदासाठी 18 ते 25 वर्षापर्यंत आहे मित्रांनो. म्हणजे कमीत कमी तुम्ही 18 वर्ष पूर्ण असायला हवे आणि जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत चालणार आहे मित्रांनो. तसेच हवालदार पदासाठी 18 ते 27 वर्ष आहे मित्रांनो. म्हणजेच कमीत कमी 18 आणि जास्तीत जास्त 27 वर्षापर्यंत चालणार आहे मित्रांनो. म्हणजेच MTS पेक्षा हवालदार पदासाठी 2 वर्ष जास्त वयोमर्यादा वाढवलेली आहे मित्रांनो. तसेच कॅटेगरीनुसार जर पाहिलं तुम्ही रिझर्वेशन, तर SC आणि ST साठी मित्रांनो 5 वर्षांचं रिलॅक्सेशन आहे. म्हणजेच हे काही जर एखादा SC तसेच STच्या विद्यार्थ्यांनी MTS साठी अप्लाय केलं, तर त्याला मित्रांनो 30 वर्षापर्यंत वयोमर्यादा चालेल जास्तीत जास्त. आणि हवालदारसाठी अप्लाय केलं तर त्याला 32 वर्षापर्यंत. तसेच OBC साठी 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तसेच PWBD साठी 10 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तसेच PWBD OBC साठी 13 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तसेच PWBD SC ST साठी 15 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे मित्रांनो. तसंच मित्रांनो, यासाठी जे काही आवश्यक कागदपत्र आहे ते आपण पाहणार आहे आता. तर यासाठी 10वीचे मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट लागणार आहे मित्रांनो. कारण ही जी परीक्षा आहे मित्रांनो, म्हणजेच ही भरती 10वी पासवर आहे मित्रांनो. जर तुम्ही 10वी पास असाल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता मित्रांनो. तसेच तुम्हाला आधार कार्ड लागणार आहे मित्रांनो. तसेच पॅन कार्ड आणि जात प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर लागेल मित्रांनो. जर नसेल तर नाही राहिलं तरी चालेल. तसेच नॅशनॅलिटी डोमेसाईल सर्टिफिकेट लागणार मित्रांनो तुम्हाला, म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र लागणार आहे. तसेच पासपोर्ट साईज फोटो सुद्धा लागणार आहे मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर अर्ज शुल्क जे काय आहे मित्रांनो, तर ते ओपनसाठी म्हणजे सर्वसाधारणसाठी 100 रुपये. तसेच SC ST PWD माजी सैनिक आणि यांना अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे मित्रांनो. म्हणजे अर्ज शुल्क यांना 0 रुपये आहे. तसं जे काही जे परीक्षेचा फॉर्मॅट आहे मित्रांनो, तो सर्वात आधी यासाठी प्राथमिकचा चाळणी परीक्षा होणार आहे. तसेच त्यानंतर म्हणजे अगोदर लेखी परीक्षा होणार आहे मित्रांनो. त्यानंतर ग्राउंड होणार आहे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि चौथ्या टप्प्यात मेडिकल होणार आहे मित्रांनो तुमचं. तसेच मित्रांनो, यासाठी तुम्हाला जे काही फिजिकल फिटनेस आहे मित्रांनो, पुरुषांसाठी तुम्हाला हाईट लागणार आहे मित्रांनो कमीत कमी 157.5 सेंटीमीटर. तसेच रिलॅक्सेशन दिलेलं मित्रांनो या ठिकाणी 5 सेंटीमीटरचं, म्हणजे 152.5 सेंटीमीटर जे आहे मित्रांनो ते म्हणजे गारवालीस तसेच आसामीस तसेच गोरखा अँड मेंबर्स ऑफ शेड्यूल ट्राईब्स, म्हणजेच या ठिकाणी जे काही आसाम आणि गरवाल तसेच गोरखाचे त्या साईडचे जे लोक असतात मित्रांनो, त्यांची हाईट कमी असल्यामुळे त्यांना 5 सेंटीमीटरचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे. तसेच चेस्ट जे आहे मित्रांनो ते 81 सेंटीमीटर आहे.
त्यानंतर महिलांसाठी मित्रांनो 152 सेंटीमीटर हाईट आहे, तसेच 2.5 सेंटीमीटर गरवाल, तसेच आसामी आणि गोरखांसाठी रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. तसेच महिलांसाठी वेट जे आहे ते 48 किलोग्रॅम असायला हवं मित्रांनो. तसेच 2 केजीचं रिलॅक्सेशन देण्यात आलेलं आहे मित्रांनो. आसामी, गोरखा तसेच गरवाली यांच्यासाठी अशा प्रकारचे फिजिकल फिटनेस असायला पाहिजे मित्रांनो. त्यानंतर जे काही ग्राउंड आहे मित्रांनो ते मुलांसाठी म्हणजे पुरुषांसाठी 1600 मीटर आहे मित्रांनो. ते 15 मिनिटमध्ये तुम्हाला वॉकिंग करून म्हणजे चालत चालत कंप्लीट करायचं आहे मित्रांनो. तसेच महिलांसाठी 1 किलोमीटर आहे, ते 20 मिनिटात वॉकिंग करायचं आहे. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला परीक्षेला जात असताना तुमच्याकडे कोणते एक तुमच्याकडे आय डी कार्ड असलं पाहिजे मित्रांनो, म्हणजे आय डी प्रूफ असलं पाहिजे. तसेच तुम्ही आधार कार्ड, वोटर आय डी, तसेच ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासवर्ड, तसेच अशा प्रकारचं कोणत्याही एक तुमच्याकडे असला पाहिजे मित्रांनो. तर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये तुमची कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे मित्रांनो.